पुस्तक भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म. लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर. बुद्धाची प्रवचने. गृहस्थासाठी प्रवचने. सुखी गृहस्थ. 1. एकदा अनाथ पिंडक भगवंताकडे आला आणि त्यांना अभिवादन करून जवळच्या आसनावर बसला. 2. गृहस्थाचे सुख कशात आहे हे जाणण्याची अनाथ पिंडकाला उत्सुकता लागली होती. 3. म्हणून अनाथ पिंडकाने गृहस्थाच्या सुखाचे रहस्य सांगण्याची भगवंतांना विनंती केली. 4. भगवंत म्हणाले, गृहस्थाचे पहिले सुख स्वामित्वात आहे. गृहस्थाजवळ धन असते, त्याने ते न्यायाने, भलेपणाने, उद्योगाने, शरीर सामर्थ्याने आणि निढळाच्या घामाने कमावलेले असते. मी धन न्यायाने मिळविलेले आहे या विचाराने गृहस्थाला सुख वाटते. 5. दुसरे सुख उपभोगाचे. गृहस्थाजवळ धन असते, ते त्याने न्यायाने, भलेपणाने, उद्योगाने, शरीर सामर्थ्याने आणि निढळाच्या घामाने कमावलेले असते. त्या धनाचा तो उपभोग घेतो आणि पुण्यकृत्य करतो. न्यायाने मिळविलेल्या माझ्या धनाच्या जोरावर मी पुण्यकृत्य करतो. न्यायाने मिळविलेल्या माझ्या धनाच्या जोरावर मी पुण्यकृत्य करीत आहे या विचाराने त्याला सुख लाभते. 6. तिसरे सुख म्हणजे अनऋण. गृहस्थ कोणाचेही लहान मोठे ऋण लागत नाही, त्यामुळे तो सुखी असतो. मी कोणाचेही काही ऋण लागत नाही या व अशा विचाराने तो सुखी होतो. 7. चौथे सुख निर्दोषतेची. काया वाचा निर्दोष कृत्य करीत राहिल्याने गृहस्थ सुखी होतो. 8. अनाथपिंड जर गृहस्थ प्रयत्न करील तर खरोखर त्याला या चारही प्रकारचे सुख लाभेल. 2. पुत्रापेक्षा कन्या बरे. 1. एकदा भगवान श्रावस्ती येथे राहत असता कोसल राजा पसे नदी त्यांना भेटण्यासाठी आला. 2. राजा भगवंताशी चर्चा करीत असता राजवाड्यातून एक दूत आला आणि राजापाशी जाऊन त्याची राणी मल्लिका प्रसूत होऊन तिला कन्या झाल्याचे त्याने वृत्त सांगितले. 3. ते वृत्त ऐकून राजा खिन्न झालेला दिसला. भगवंतांनी राजाला त्याच्या खिन्नतेचे कारण विचारले. 4. राजाने सांगितले की राणी मल्लिका प्रसूत होऊन कन्या झाल्याचे वाईट वृत्त नुकतेच कळले आहे. 5. यावर परिस्थिती ओळखून भगवंत म्हणाले, राजा, कन्या ही पुत्रापेक्षा अधिक चांगली निपजण्याचा संभव आहे. ती शहाणी आणि सद्गुणी कन्या पत्नी, माता अशा त्रिविध भूमिका करणारी आहे. 6. तिला जो पुत्र होईल तो पराक्रमी कृत्य करील, मोठे राज्य करील. खरोखर अशा थोर कन्येचा मुलगा आपल्या देशाचा मार्गदाता होईल. 3. पती आणि पत्नी. 1. एकदा भगवंत मधुरा आणि निरंजना यांच्यामधील राजरस्त्याने चालले होते. या रस्त्यावर त्यांना पुष्कळ गृहस्थ व त्यांच्या पत्नी भेटल्या. 2. तेव्हा भगवंतांनी रस्ता सोडून एक झाडाखाली आसन स्वीकारले. गृहस्थ आणि त्यांच्या पत्नींनी त्यांना अशा रीतीने स्थानापन्न झाल्याचे पाहिले. 3. ते सर्व भगवंताजवळ आले. त्यांनी भगवंतांना अभिवादन केले आणि जवळच बसून त्यांना विचारले, पती पत्नीतील सुयोग्य संबंध कोणता? यावर भगवंतांनी त्यांना उत्तर दिले, 4. हे गृहस्थ हो, पती पत्नींना 4 प्रकारे एकत्र राहता येते. दुष्ट पुरुष दुष्ट स्त्रीबरोबर राहत असेल, दुष्ट पुरुष देवतेबरोबर राहत असेल, सत्पुरुष दुष्ट स्त्रीबरोबर राहत असेल आणि कदाचित सत्पुरुष एखाद्या देवतातुल्य स्त्रीबरोबर राहत असेल. 5. गृहस्थ हो, दुष्ट पुरुषाचे जीवन म्हणजे हत्या, चोरी, अपवित्रता, असद भाषण, मद्यपान, दुष्ट आणि पापी वर्तणूक, मोहाविष्ट मन आणि सत्पुरुषांची निंदा याने भरलेले असते आणि त्याच्या दुष्ट स्त्रीचे जीवनही तद्वच असते. अशा प्रकारे सद्गृहस्थ हो, दुष्ट पुरुष दुष्ट स्त्रीबरोबर जीवन व्यतीत करीत असतो. 6. गृहस्थ हो, दुष्ट पती आणि देवतातुल्य पत्नी यांच्या जीवनात पतीवर सांगितल्याप्रमाणे वर्तन करीत असतो, परंतु पत्नी हत्या, चोरी, व्याभिचार, असत्य भाषण, मद्यपान यापासून परावृत्त असते. तिची वर्तणूक सद्गुणी आणि हितकर असते. अंतःकरण मोहाधीन नसते. ती आपल्या कौटुंबिक जीवनात सद्गुणी माणसांची निंदा करीत नाही किंवा त्यांना उद्देशून अपशब्द बोलत नाही. याप्रमाणे गृहस्थ हो, दुष्ट मनुष्य देवतातुल्य पत्नीसह राहत असतो. 7. गृहस्थ हो, सज्जन देवतुल्य पुरुष आणि दुष्ट पत्नी यांचे जीवन असे असते. जीवनात पती हत्या, चोरी, व्याभिचार, असत्य भाषण, मद्यपान यापासून परावृत्त होऊन राहतो. त्याची वागणूक गुणयुक्त व हितकर असते. मोहाधीन होऊन आपल्या कौटुंबिक जीवनात तो सद्गुणी पुरुषांची कधी निंदा करीत नाही किंवा त्यांना उद्देशून अपशब्द बोलत नाही, परंतु त्याची पत्नी मात्र वर वर्णिलेल्या दुष्ट स्त्रीसारखी वागत असते. 8. गृहस्थ हो, चौथ्या प्रकारची पती पत्नी जीवनात जणू काय देवदेवतेबरोबर राहत आहे अशी वागतात.
कारण ते दोघेही पतिपत्नी हत्या, चौर्य कर्म, असत्य भाषण, व्याभिचार, मद्यपान यांचा आपल्या वर्तनाला स्पर्श होऊ देत नाही आणि मोहाधीन होऊन सत्पुरुषांच्या निंदेने आपली जीव विटाळीत नाही. 9. गृहस्थ पती पत्नीच्या एकत्र जीवनाचे असे 4 प्रकार आहेत. शील परिपालनाच्या आवश्यकतेवरील प्रवचने. 1. माणसाची अधोगती कशाने होते. 1. एके समयी भगवान श्रावस्ती येथील जेतवनातील अनाथपिंडकाच्या विहारात राहत होते. 2. त्यावेळी मध्यरात्र उलटल्यानंतर आपल्या तेजाने जेतवन दीप्तिमान करीत एक देव भगवंताच्या जवळ आला आणि त्यांचा सान्निध्य जाऊन आदराने त्यांना अभिवादन करून बाजूला उभा राहिला आणि भगवंतांना उद्देशून पुढील श्लोक म्हणाला. 3. गौतमा, मी तुला अधपतन पावणाऱ्या माणसाविषयी काही प्रश्न करणार आहे. कृपा करून अधपतनाची कारणे काय असतात ते मला सांग. भगवंतांनी ती सांगण्याचे मान्य केले आणि ते म्हणाले. 4. कोणाची उन्नती होते आहे आणि कोण अधोगतीला जात आहे हे सहज समजण्यासारखे आहे. धर्मप्रेमी हा उन्नत पथावर तर धर्मद्वेष्ट हा अधोगतीच्या पथावरील वाटसरू आहे. 5. अधोगतीच्या वाटसरूला दुर्गुणी माणसे प्रिय वाटतात आणि सद्गुणी माणसे अप्रिय वाटतात. त्याची दुर्गुणी माणसावर श्रद्धा असते हे त्याच्या अधोगतीचे दुसरे कारण होय. 6. झोपाळूपणा, गप्पा मारण्याची आवड, निरुद्योगीपणा, आळस, क्रोधाविष्टता हे सर्व अधोगतीचे तिसरे कारण होय. 7. आईबाप वृद्ध झाले असताना जवळ संपत्ती असूनही त्यांचे पालनपोषण न करणे हे अधःपाताचे चौथे कारण होय. 8. ब्राह्मण, श्रमण किंवा अन्य साधूंना असत्य भाषणाने ठकविणे हे अधोगतीचे पाचवे कारण होय. 9. जवळ विपुल द्रव्य, सुवर्ण, धनधान्य असूनही या सर्वांचा एकट्यानेच उपभोग घेणे हे अधःपाताचे सहावे कारण होय. 10. आपले कुळ, संपत्ती, जात यांचा अभिमान बाळगून आपल्या आप्तेष्टांचा तिरस्कार करणे हे अधःपाताचे सातवे कारण होय. 11. व्याभिचार, मद्यपान, जुगार यामध्ये द्रव्याचा अपव्यय करणे हे अधःपाताचे आठवे कारण होय. 12. स्वस्त्रीमध्ये समाधान न पावता वेश्या, गणिका आणि परस्त्रिया यांचा समागम करणे हे अधःपाताचे 9वे कारण होय. 13. असंयमी, उधळी स्त्री अथवा पुरुष यांच्या हाती आपल्या व्यवहाराची सत्ता देणे हे अधःपाताचे 11वे कारण होय. 14. जवळची साधने अल्प असूनही क्षत्रिय कुळात जन्म झाला या जोरावर अफाट महत्वाकांक्षा आणि सार्वभौमतेची इच्छा बाळगणे हे अधःपाताचे 12वे कारण होय. 15. हे कुलोत्तम देवा, ही सर्व अधःपाताची कारणे आहेत. या सर्वांवर विजय मिळविलास तरच तू वाचशील. 2. दुष्ट मनुष्य. 1. एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्खूंना खालीलप्रमाणे प्रवचन दिले. 2. भिक्खूंनो, दुष्ट मनुष्य कसा ओळखावायचा हे तुम्हास माहीत आहे काय? भिक्खूंनी नाही म्हणताच भगवंत बोलले. 3. तर मग मीच तुम्हाला दुष्ट माणसाची लक्षणे सांगतो. 4. दुष्ट मनुष्य न विचारताच दुसऱ्याचे दोष दाखवितो आणि त्याला दुसऱ्याबद्दल विचारले तर मग बघायलाच नको, तेव्हा तर तो दुसऱ्याचे दोष किंवा व्यंगे न लपवता रसाळपणे तपशीलवार सांगू लागतो. 5. जो मनुष्य विचारले असता दुसऱ्याचे सद्गुण दाखवित नाही, पुन्हा पुन्हा विचारल्यावरच तो दुसऱ्याचे गुण सांगतो. 6. तो मनुष्य विचारले असतानाही आपले दोष उघड करीत नाही, मग न विचारता तर बोलायलाच नको, वारंवार विचारले तरच तो आपले दोष दाखवितो, परंतु त्याचा तपशील छपवितो, असा मनुष्य दुष्ट मनुष्य होय. 7. भिक्खू हो, असाही मनुष्य असतो की जो विचारले नाही तरी आपल्या चांगल्या गोष्टी उघड करीत असतो, विचारल्यावर तर सांगायला नको, तो अगदी सर्व तपशील देऊन आपल्या गुणांचे भरमसाठ वर्णन करीत असतो. भिक्खूंनो, असा मनुष्य दुष्ट मनुष्य समजावा. 3. सर्वोत्तम पुरुष. 1. एका चारिकेत आपल्या नेहमीच्या रिवाजाप्रमाणे भगवंतांनी आपल्या सहचारी भिक्खूंना खालीलप्रमाणे प्रवचन दिले. 2. भिक्खूंना उद्देशून भगवान म्हणाले. जगात 4 प्रकारची माणसे आढळतात. 1. पहिल्या प्रकारचा मनुष्य म्हणजे जो स्वतःच्या अथवा इतरांच्या कल्याणासाठी झटत नाही. दुसऱ्या प्रकारचा मनुष्य स्वतःचे हित सोडून दुसऱ्याच्या हितासाठी झटतो. तिसऱ्या प्रकारचा मनुष्य स्वतःच्या हितासाठी झटतो पण दुसऱ्याच्या नाही. चौथ्या प्रकारचा मनुष्य स्वतःच्या त्याप्रमाणेच दुसऱ्यांच्या हितासाठी झटत असतो. 4. जो स्वतःच्या अथवा दुसऱ्याच्या हितासाठी झटत नाही तो मनुष्य दोन्ही बाजूला पेटलेल्या आणि मध्ये शेणाने माखलेल्या चित्तेवरील मशालीसारखा आहे.
जी गावात वा वनात इंधन म्हणून उपयोगी येत नाही, त्याप्रमाणेच तो मनुष्य जगाला आणि स्वतःलाही निरुपयोगी आहे. 5. जो स्वतःच्या कल्याणाचा त्याग करून दुसऱ्याच्या कल्याणासाठी झटतो, तो तिसऱ्या प्रकारच्या माणसाहून अधिक चांगला पुरुष होय. 6. आणि जो स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी झटतो, तो सर्वात उत्तम पुरुष समजावा. 4. ज्ञानी पुरुष. 1. एके समयी भगवान उक्कट्ठ आणि सेतब्ब या 2 नगरांच्या मधील राजरस्त्यापर्यंत पोहोचले असता त्यांना द्रोण नावाचा एक ब्राह्मण त्यांच्यासारखाच प्रवास करीत असता भेटला. 2. अकस्मात भगवंतांनी रस्ता सोडला आणि एका वृक्षातळी पद्मासन ठोकून ते बसले. भगवंताच्या पावलामागून जात असणाऱ्या त्या ब्राह्मण द्रोणाला त्या तेजस्वी, सुंदर, संयमी, शांत आणि संयत मनाच्या आणि सामर्थ्यशाली मनाच्या भगवंताचे दर्शन झाले. भगवंताजवळ जाऊन तो म्हणाला, 3. आदरणीय महाशय, आपण देव तर नाही? नाही. ब्राह्मणा, मी खरोखर देव नाही. आपण गंधर्व तर नव्हेत? नाही. नाही ब्राह्मणा, मी गंधर्व नाही. मग आपण यक्ष तर नव्हेत? नाही. नाही ब्राह्मणा, मी यक्ष नव्हे. तर मग आपण मनुष्य नाही काय? नाही ब्राह्मण, मी मनुष्यही नाही. 4. भगवंताची अशी उत्तरे ऐकल्यावर तो ब्राह्मण द्रोण म्हणाला, तुम्ही देव आहात का, गंधर्व आहात की यक्ष आहात किंवा मनुष्य आहात असे विचारले असता आपण नाही म्हणता. तर मग आदरणीय महाशय, आपण आहात तरी कोण? 5. ब्राह्मणा, जोपर्यंत मी माझ्या अंगच्या आसवाचा निराश केला नव्हता, तोपर्यंत मी खरोखर देव, गंधर्व, यक्ष आणि मनुष्य होतो. पण आता मी आसवापासून मुक्त झालो आहे आणि मुळाचे विच्छेदन करून बैठकच नाहीशी केलेल्या तालवृक्षासारखा झालो आहे. त्या वृक्षाला जसे अंकुर फुटणार नाहीत, त्याप्रमाणे माझेही आहे. 6. ज्याप्रमाणे जलात जन्म घेणारी कमललता पाण्यातून वर येते आणि तरीसुद्धा पाण्याचा कलंक तिला चिकटत नाही, त्याप्रमाणे हे ब्राह्मणा, मी जगात जन्मास आलो, जगात वाढलो आणि जगावर विजय मिळवून जगाच्या कलंकाला अस्पृष्ट असा राहिलो आहे. 7. म्हणून हे ब्राह्मणा, तू मला एक तथागत ज्ञानी पुरुष असे समज. 5. न्यायी आणि सज्जन असा पुरुष. 1. भिक्खूंना उद्देशून भगवान म्हणाले, माणसे 4 प्रकारची असतात. जर तुम्हाला सज्जन आणि न्यायी पुरुष ओळखायचा असेल तर या 4 प्रकारचे भेद तुम्ही जाणले पाहिजे. 2. भिक्खूंनो, एका प्रकारची माणसे स्वकल्याणासाठी झटतात, परंतु परकल्याणाचा विचारही करीत नाहीत. 3. अशा प्रकारची माणसे स्वतःमधील विषय वासनेचे निर्मूलन करतात, परंतु दुसऱ्यांनी विषय वासनेचा त्याग करावा म्हणून त्यांना कधीही आग्रहाने सांगत नाहीत. ते आपल्या मनातील क्रोधाचे निर्मूलन करतात, परंतु दुसऱ्यांना क्रोधाचा त्याग करण्याबद्दल निक्षून सांगत नाहीत. ते स्वतःमधील अविद्येचे निर्मूलन करतात, परंतु ते दुसऱ्यांना त्याच्या अविद्या निर्मूलनासंबंधी आग्रहाने सांगत नाहीत. 4. असा पुरुष स्वतःच्या कल्याणाचा मार्ग चोखाळीत असतो, परंतु तो दुसऱ्यांच्या कल्याणासाठी झटत नाही. 5. दुसऱ्या प्रकारची माणसे ही परहितासाठी झटतात, स्वहितासाठी झटत नाहीत. 6. अशी माणसे आपल्या अंगच्या विषय वासना, क्रोध आणि अविद्या यांच्या निर्मूलनाचा प्रयत्नही न करता दुसऱ्यांना मात्र तसे करण्यासाठी आग्रहाने सांगत असतात. 7. भिक्खू हो, अशा प्रकारची माणसे दुसऱ्याच्या हितासाठी निश्चित झटतात, परंतु स्वतःच्या नाही. 8. भिक्खू हो, तिसऱ्या प्रकारची माणसे स्वहितासाठी अथवा परहितासाठीही झटत नसतात. 9. असा माणूस स्वतःच्या ठिकाणची विषय वासना, क्रोध आणि अविद्या यांचे निर्मूलन करीत नाही, त्याप्रमाणेच दुसऱ्यांनाही तसे करण्यास सांगत नाही. 10. हा मनुष्य स्वतःचे अथवा दुसऱ्याचेही हित साधण्यासाठी प्रयत्न करीत नाही. 11. भिक्खूंनो, 4थ्या वर्गाची माणसे स्वकल्याण आणि परकल्याणासाठी झटत असतात. 12. अशी माणसे स्वतःमधील विषय भावना, क्रोध आणि अविद्या यांच्या नाशासाठी झटत असतात, त्याप्रमाणेच दुसऱ्यांना ते विषय वासना, क्रोध आणि अविद्या यांच्या निर्मूलनासंबंधी आग्रहाने सांगतात. 13. अशी माणसे स्वहित व परहितासाठी झटणारी होत. या शेवटल्या प्रकारच्याच माणसांना न्यायी आणि सज्जन मानावे. 6. शुभ कर्माची, कुशल कर्मांची आवश्यकता. 1. एके समयी भगवान भिक्खूंना म्हणाले, 2. सत्कर्म करण्याचे भय बाळगू नका. सौख्य, इप्सित, प्रिय आणि आनंददायक या सर्वांचे दुसरे नाव म्हणजे सत्कर्माचा लाभ म्हणजे इप्सित, प्रिय आणि आनंददायक वस्तूंचा लाभ. या गोष्टीचा मी अनुभव घेतला नाही, नि त्याची ग्वाही मी देऊ शकतो. 3. मी वारंवार स्वतःला विचारतो,
हे जे मी फळ चाकीत आहे तो कोणत्या कृत्याचा परिणाम? मला जे सध्या सौख्य आणि शांती लाभली आहे तो कोणत्या सत्कर्माचा परिपाक आहे? 4. आणि त्याचे उत्तर मला असे मिळते की हे 3 प्रकारच्या सत्कर्माचे फळ आहे. तो दान, शील, संयम या 3 सत्कर्माचा परिपाक होय. 5. शुभ, उत्सवमय, आनंददायक आणि धन्य ती प्रभात, तोच खरा शुभ दिन, तोच खरा सुखमय क्षण, जेव्हा सत्प्रात्री दान दिले जाते, ज्यावेळी शुभ कर्मे, शुभ वचन, शुभ विचार आणि शुभ इच्छा या त्यांच्या कर्त्याला शुभलाभ घडवून देतात, ती वेळ आणि तो दिवस खरोखरच शुभ आणि आनंददायक होय. 6. ज्यांना असा लाभ होतो, समृद्धी मिळते, ते खरोखरच सुखी होत. तुम्हीही त्याप्रमाणे समृद्ध, निरामय आणि आपल्या आप्तेष्टांसह सुखी व्हावे. 7. शुभ संकल्पाची आवश्यकता. 1. एके समयी श्रावस्तीतील जेतवनात राहत असता भगवान भिक्खूंना उद्देशून म्हणाले, 2. पवित्र आणि सुखी जीवनासाठी शुभ संकल्प करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. 3. कोणते शुभ संकल्प करावेत हे मी तुम्हाला सांगतो ते ऐका. 4. असा शुभ संकल्प करा की आयुष्यभर मी आपल्या मातापित्रांचे परिपालन करीन, मी माझ्या कुळाचा कुलपतीचा आदर करीन, माझी वाणी सदैव मृदू राहील, मी कोणासंबंधी वाईट बोलणार नाही, स्वार्थाचा कलंक प्रक्षाळून मी माझे अंतःकरण स्वच्छ करीन, औदार्याने शुभ हस्ताने दान करण्यात आनंद मानित राहीन, आपल्याला जे लाभेल त्याचा भाग दुसऱ्याला देण्यास समाधान मानेन, वर मागण्यास योग्य असा मी पुरुष होईन. 5. आयुष्यभर शांत राहीन, क्रोध उत्पन्न झालाच तर त्याचा तत्काळ मी निरोध करीन. 6. भिक्खूंनो, असे हे 7 प्रकारचे संकल्प आहेत जे केले असता तुम्ही सुखी आणि पवित्र व्हाल. सदाचरणावरील प्रवचने. 1. सदाचरण म्हणजे काय? 1. एके समय भगवान एका थोर भिक्खू संघासह कोसल जनपदात चारिका करीत असता ते कोसलच्या झाला नावाच्या गावी आले. 2. ही वार्ता झालामधील ब्राह्मण कुलपतींच्या कानी आली. 3. त्या भगवान बुद्धाचे दर्शन घेणे बरे असे वाटल्यावरून ते झाला ग्रामचे ब्राह्मण भगवंताकडे आले आणि कुशल विचारून बाजूला स्थानापन्न झाले. 4. त्यांनी भगवंतांना सदाचरणाचा अर्थ स्पष्ट करण्यास सांगितले. 5. त्या श्रवणोत्सुक ब्राह्मणास भगवंतांनी सांगितले, शारीरिक दुराचरणाचे आणि दुष्टपणाचे 3 प्रकार आहेत. वाचिक आणि वैचारिक दुराचरणाचे अनुक्रमे 4 व 3 प्रकार आहेत. 6. शारीरिक दुराचरणाचे प्रकार येणेप्रमाणे. यात मनुष्य पारधी म्हणून आपल्या रक्तरंजित हाताने हिंसाधीनतेने सजीव प्राण्यांची निर्दयतेने हत्या करीत असतो. दुसऱ्या प्रकारच्या शारीरिक दुराचरणात मनुष्य जे आपले नाही ते घेतो, गाव आणि जंगल यामधील लोकांची मालमत्ता चोरून आपलीशी करतो. तिसऱ्या प्रकारच्या दुराचरणात माता पिता, बंधू भगिनी यांच्या स्वाधीन असलेल्या वांगनिश्चय होऊन वांगनिश्चयाच्या माला धारण करणाऱ्या कन्येशी व्यभिचार करणे यांचा समावेश होतो. 7. वाचिक दुराचरणात प्रथम खोटेपणा मोडतो. यामध्ये सभेत अथवा गावाच्या, कुटुंबाच्या, राजाच्या अथवा आपल्या व्यवसायाच्या श्रेणीच्या परिषदेसमोर साक्ष देताना जे माहीत नाही ते माहीत आहे, जे माहीत आहे ते माहीत नाही, जे पाहिले नाही ते पाहिले, पाहिले ते पाहिले नाही, अशा तऱ्हेची स्वार्थासाठी अथवा कुणा माणसासाठी अथवा कश्चित लाभाच्या अभिलाषेने मनुष्य जाणून बुजून साक्ष देतो. दुसऱ्या वाचिक दुराचरणात चुगलखोरीचा समावेश होतो. या दुराचरणांनी मुक्त असलेला मनुष्य माणसाची मने दुसऱ्या माणसाविरुद्ध कलुषित करण्यासाठी इथे कानी कलागती लावणारा असतो. कलागती लावण्याची त्याची नियत त्याला बोलायला लावते. कलागती ही त्याचे सुख आणि आनंद होय. तिसऱ्या प्रकारच्या वाचिक दुराचरणाने युक्त असलेल्या मनुष्याची वाणी कडवट असते. त्याचे शब्द असंस्कृत, कठोर, तीव्र, मतभेदी, क्रोध आणणारे आणि चित्त विचलित करणारे असतात. चौथ्या प्रकारच्या दुराचरणाने युक्त असलेला मनुष्य म्हणजे सदैव बडबड करणारा माणूस. तो बडबडताना आपण सत्य सांगतो की नाही, काही हितकर बोलतो आहोत किंवा नाही याचा विचार करीत नाही. त्याच्या बोलण्यात धर्मही नसतो, नीतीही नसते. काहीतरी क्षुद्र, अनुचित, पोरकट, ज्याला बुंधा नाही, शेंडा नाही अशी निरर्थक बडबड तो नेहमी करीत असतो. 8. वैचारिक दुराचरणाच्या पहिल्या प्रकारात लोभ विकृतीचा समावेश होतो. असा मनुष्य परधनाच्या सारखा हव्यास धरीत असतो. दुसऱ्या प्रकारच्या दुराचरणात दुसऱ्याचा दुस्वास, द्वेष यांचा अंतर्भाव होतो. असा मनुष्य दान, त्याग, दक्षिणा अशी काही गोष्टच नाही असे मानतो. त्याला वाटते सत्कर्म किंवा असत्कर्म यांची फळे भोगावी लागतात हे खरे नव्हे. इहलोक आणि परलोक हे सर्व झूट आहे असे तो मानतो. आई बाप, आप्तेष्ट यांनाही तो मानत नाही. ज्यांनी सम्यक मार्गाने जाऊन
इह परलोकाचे ज्ञान मिळविले आहे आणि दुसऱ्यांना ते ज्ञान दिले आहे असे श्रमण आणि ब्राह्मण या जगात आहेत. या गोष्टीवर त्यांचा विश्वास नसतो. 9. याच्या उलट शारीरिक, वाचिक आणि वैचारिक सदाचरणाचे अनुक्रमे 3, 4 आणि 3 प्रकार आहेत. 10. शारीरिक सदाचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्य कोणत्याही जीवाची हत्या करण्यापासून परान्मुख असतो. आपल्या दंडा किंवा तलवार याचा त्याग करतो. तो निरपराध व दयामय बनतो. सर्व सजीव प्राण्यासंबंधी करुणामय असे जीवन जगत असतो. दुसऱ्या प्रकारचे शारीरिक सदाचरण म्हणजे दिल्याशिवाय दुसऱ्याचे न घेणे आणि प्रामाणिकपणे जगणे. तिसऱ्या प्रकारात सर्व प्रकारच्या वैषयिक मिथ्याचारांचा त्याग करणे, अव्यभिचारी राहणे यांचा समावेश होतो. असा सदाचरणी मनुष्य आई-बाप, बंधू-भगिनी, आप्तेष्ट यांच्या स्वाधीन असलेल्या, जिच्या गळ्यात वाङ्निश्चयाची माळ आहे अशा कन्येशी तो वैषयिक संबंध ठेवत नाही. 11. वाचिक सदाचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्य असत्य भाषण सोडून देतो, असत्याचा त्याग करतो, त्यापासून दूर राहतो. त्याला सभेसमोर किंवा गाव, कुटुंब, राजकुल अथवा आपल्या व्यवसायाच्या श्रेष्ठीसमोर साक्ष द्यावयास सांगितली असता जे माहीत नाही ते तो माहीत नाही म्हणून सांगतो, जे माहीत आहे ते माहीत आहे म्हणून सांगतो, जे पाहिले नाही ते पाहिले नाही म्हणून सांगतो आणि जे पाहिले आहे ते पहिले म्हणून सांगतो. स्वार्थासाठी, दुसऱ्यासाठी अथवा क्षुद्र लाभासाठी तो कधीही बुद्धीपुरस्पर खोटे बोलत नाही. दुसऱ्या प्रकारच्या वाचिक सदाचरणात मनुष्य चुगलखोरीचा त्याग करतो, निंदेपासून परावृत्त होतो. लोकांमध्ये कलागती लावण्यासाठी जे इथे ऐकले ते तिथल्या लोकांना सांगत नाही आणि जे तिथे ऐकले ते इथल्या लोकांना सांगत नाही. तो ऐक्य निर्माता आणि प्रेमभाव वाढविणारा असतो. माणसा सुसंवाद व ऐक्य राखणे हेच त्याचे सुख आणि आनंद होत. तिसऱ्या प्रकारच्या वाचिक सदाचरणात मनुष्य कटू शब्दांचा त्याग करतो, त्यापासून परावृत्त होतो. तो जे काही बोलतो त्यात खवचटपणा नसतो. त्याचे भाषण आल्हाददायक, मैत्रीचे, कळकळीचे, सुसंस्कृत, हितकर आणि सर्वांना स्वागतार्ह असते. चौथ्या प्रकारच्या वाचिक सदाचरणात मनुष्य व्यर्थ बडबड करीत नाही. तो उचित आणि वास्तविक आणि नेहमी लाभदायक असे बोलतो. योग्य, संस्मरणीय, उद्बोधक, व्यवस्थित आणि अतिहितकर अशा रीतीने तो धर्म आणि नीतीसंबंधी भाषण करतो. 12. 1. वैचारिक सदाचरणाच्या पहिल्या प्रकारात मनुष्याच्या ठिकाणी लोभविष्टपणाचा अभाव असतो. परधन आपले व्हावे अशी हाव तो कधीही धरीत नाही. 2. दुसऱ्यासंबंधी दुःख अथवा द्वेष यांना तो आपल्या विचारात स्थान देत नाही. आपल्या भोवतालचे प्राणी निर्वीर, सुखी, सुरक्षित आणि कोणत्याही प्रकारच्या शत्रुत्वापासून आणि छळापासून दूर राहावे अशी त्याची इच्छा असते. 3. त्याची दृष्टी सम्यक आणि संकल्प हे प्रमादरहित असे असतात. 13. दुराचरण आणि सदाचरण यांचा मी असा अर्थ लावतो. 2. सदाचरणी आवश्यकता. 1. एकदा भगवंतांनी पाटली गावातील आपल्या उपासकांना असा उपदेश केला. 2. गृहस्थ दुष्ट आणि अनितिमान गृहस्थाला असे दुष्परिणाम सोसावे लागतात. 3. दुष्ट आणि अनितिमान मनुष्याला आळसामुळे द्रव्यहानी सोसावी लागते. 4. नंतर त्याची अपकीर्ती जगात पसरते आणि लोक त्याला मान देईनासे होतात. 5. ज्या लोकांच्या समाजात तो जातो, मग ते क्षत्रिय असोत, ब्राह्मण असोत, गृहपाती असोत अथवा श्रमण असोत, त्यांच्यामध्ये तो लाजतो आणि मनात गोंधळतो, निर्भय नसतो. हा त्याचा तिसरा तोटा होय. 6. परत त्याला मानसिक शांती लाभत नाही. अशाच मानसिक अशांततेत त्याचे मरण ओढवते. हा त्याचा चौथा तोटा होय. 7. दुष्ट आणि अनितिमान माणसांची हे गृहस्थ अशा प्रकारची हानी होते. 8. याच्या उलट जर माणसे सज्जन शीलवान आहेत त्यांना काय लाभ होतो याचा विचार करा. 9. सज्जन शीलवान मनुष्याला त्याच्या परिश्रमामुळे विपुल द्रव्य लाभ होतो. 10. त्याची सत्कीर्ती जगभर पसरते, त्याला सर्वत्र मान मिळतो. 11. तो क्षत्रियांच्या, ब्राह्मणांच्या, गृहपतींच्या अथवा श्रमणांच्या समाजात जाऊन तिथे निसंकोचपणे आणि आत्मविश्वासाने प्रवेश करीत असतो. 12. त्याला मानसिक शांती लाभलेली असते. कधीही मरते समयीही तो शांत चित्ताने देहत्याग करतो. 13. मूर्ख मनुष्याला तो मूर्खपणाने जे पाप करीत असतो त्यातील मूर्खपणा कळत नाही. अग्नीप्रमाणे त्याची पापे त्याचा नाश करीत असतात. 14. जो कोणी निरुपद्रवी निष्पाप अशा प्राण्याला दुःख देतो त्याच्या वाट्याला महान आपदा, मानसिक अशांती, आप्तेष्टांचा वियोग आणि द्रव्यहानी येत असते. 3. सदाचार आणि जगाचे अधिकार. 1. एके समय भगवान खारीना जेथे दाणे खायला घाली त्या राजगृहातील वेळूवनात राहत होते. त्यावेळी
स्थवीर सारीपुत्त एका मोठ्या भिक्खू संघासह दक्षिण पहाडामध्ये चारिका करीत होता. 2. वाटेत राजगृहामध्ये राहिलेला एक भिक्खू सारीपुत्ताला भेटला. औपचारिक अभिवादनाही प्रकार झाल्यावर सारीपुत्ताने त्याला भगवंताचा कुशल समाचार विचारला. भिक्खूने भगवंत व भिक्खू संघ यांचे कुशल सांगितले. त्याप्रमाणेच सारीपुत्ताने विचारल्यावरून राजगृह नगरात तंडूर पालदार पालाशी राहणाऱ्या धनंजयांनी ब्राह्मणाचा कुशल समाचार घेतला. 3. सारीपुत्ताने त्याला पुढे विचारले, ब्राह्मण धनंजयांनी अप्रमादपूर्वक वागतो का? 4. भिक्खूने उत्तर दिले, धनंजयांनी कसला अप्रमादपूर्वक राहू शकणार? तो राजाचा उपयोग ब्राह्मण आणि गृहस्थ यांना नागवण्यासाठी आणि ब्राह्मण आणि गृहस्थ यांचा उपयोग राजाला लुबाडण्यासाठी करतो. सुशील कुळातून आलेली त्याची सुशील पत्नीही मरण पावलेली आहे आणि त्याने अलीकडे दुसरी पत्नी केली आहे. ती सुशील कुळातली नाही व स्वतःही सुशील नाही. 5. यावर सारीपुत्त बोलला, धनंजयानीची प्रमादशीलता ही फार वाईट आहे, फार वाईट. एखाद्या वेळी एखाद्या ठिकाणी तो मला भेटेल, त्यावेळी मी त्याच्याशी बोलेन. 6. दक्षिण पहाडातील आपला वास पुरा केल्यानंतर सारीपुत्ताने आपली चारिका पुढे चालू केली आणि तो राजगृहाला आला. तेथे त्याने वेळूवनात वस्ती केली. 7. सगळी वस्त्र परिधान करून भिक्षापात्र हाती घेऊन तो राजगृहात भिक्षेसाठी गेला. त्यावेळी ब्राह्मण धनंजयाने हा त्याच्या गायीचे दूध ज्या कुरणात काढले जात होते तेथे देखरेख करण्यासाठी गेला होता. 8. भिक्षा संपून परत आल्यावर सारीपुत्ताने भोजन केले आणि नंतर धनंजयानीला गाठले. त्यांना येत असलेले पाहून ब्राह्मण त्याला भेटायला पुढे गेला आणि म्हणाला, भोजनापूर्वी आपण दुग्धपान करूया. 9. सारीपुत्ताने उत्तर दिले, नको ब्राह्मणा, माझे जेवण झाले आहे आणि दुपारच्या वेळी मी एका झाडाखाली विश्रांती घेणार आहे. तूच तेथे ये. 10. धनंजयानीने ते मान्य केले आणि आपल्या भोजनानंतर तो सारीपुत्ताला भेटावयाला गेला. सारीपुत्ताला अभिवादन करून तो त्याच्या बाजूला बसला. 11. सारीपुत्ताने त्याला विचारले, सदाचरणासंबंधीचा तुझा उत्साह आणि कळकळ कमी झाले ना? 12. तो ब्राह्मण म्हणाला, ती कशी कायम राहणार? कारण मला आता माझे आईबाप, पत्नी, कुटुंबदास, कामकरी यांचे पालन पोषण करावायचे असते. याशिवाय ओळखीचे लोक, मित्र, आप्त इष्ट आणि पाहुणे अतिथी यांचा पाहुणचार करावायचा असतो. माझ्या मृत पूर्वजांचे श्राद्ध करायचे असते. देवदेवतांना बळी द्यायचे असतात. राजाला कारभार चुकवायचा असतो आणि उपरांत मला स्वतःसाठी मांस आणि पेयाची तरतूद करायची असते. 13. सारीपुत्ताने विचारले, धनंजयानी, तुला असे वाटते काय की एखाद्या माणसाने आपल्या आईबापासाठी सदाचरण आणि न्याय यांना सोडून वर्तन केले आणि यासंबंधी त्याला ज्या विचारला असताना तो अशी सबब सांगू शकेल काय की मी माझ्या आईबापासाठी हे सर्व केले, त्यांच्यासाठी सदाचरण आणि न्याय यांचे उल्लंघन केले, म्हणून मला शिक्षा करू नका. 14. नाही, धनंजयानी म्हणाला, अशा काही सबबी दिल्या तरी दैवीचा कारावास चुकणार नाही. 15. सारीपुत्त, तो स्वतः किंवा त्याची पत्नी आणि कुटुंब त्याच्या संबंधी असे समर्थन करू लागले की त्याने केलेले न्याय आणि सदाचरणाचे उल्लंघन हे आमच्यासाठी केले तर त्याचा काही उपयोग होईल काय? 16. धनंजयानी, नाही. 17. सारीपुत्त, त्याचे दास म्हणू लागले की हे सर्व त्यांनी आमच्यासाठी केले तर त्याचा काही उपयोग होईल का? 18. धनंजयानी, नाही, तिळे मात्र उपयोग होणार नाही. 19. सारीपुत्त, किंवा त्याचे मित्र आणि ओळखी पाळखीचे लोक त्याचे समर्थन करू लागले तर त्याचा उपयोग होईल का? 20. धनंजयानी, नाही, तिळे मात्रही उपयोग होणार नाही. 21. किंवा त्याचे आप्तेष्ट आणि अतिथी त्याचे समर्थन करू लागले तर त्याचा काही उपयोग होईल का? 22. नाही, तिळे मात्रही नाही. 23. किंवा जर त्याचे भूतपितर देवदेवतांसाठी किंवा राजासाठी त्याने हे केले असे समर्थन करू लागले तर ते चालेल काय? 24. नाही, तिळे मात्रही चालणार नाही. 25. तो किंवा इतर लोक त्याने केलेल्या सदाचरणाचे आणि न्यायाचे उल्लंघन हे सर्व आम्हाला अन्न आणि पेय मिळवून देण्यापायी केले असे समर्थन करू लागले तर त्याचा काही उपयोग होईल का? 26. नाही. 27. सारीपुत्त, जो आपल्या आईबापासाठी न्याय आणि सदाचरणाचे उल्लंघन करतो आणि जो कसलाही वेळ आली तरी न्याय आणि सदाचरणाचा मार्ग सोडित नाही, यापैकी धनंजयानी कोणता मनुष्य अधिक चांगला ठरतो? 28. धनंजयानीने उत्तर दिले, दुसऱ्या प्रकारचा, कारण न्याय आणि सदाचरणाने वागणे हे अर्थात त्याच्या उल्लंघनापेक्षा श्रेयस्कर आहे. 29. धनंजयानी, आपल्या आईबापाचे पोषण करण्याची न्याय आणि सदाचरणाचे असे दुसरे मार्ग आहेत. त्यासाठी दुष्कृत्य करण्याची आवश्यकता नाही आणि हे मार्ग पत्नी, कुटुंब,
आणि इतर सर्वांच्याही परिपोषणाला मोकळे नाहीत का? सारीपुत्ताने विचारले. 30. धनंजयाने. सारीपुत्ता, ते मार्ग मोकळे आहे. 31. यानंतर सारीपुत्ताच्या या भाषणाने प्रसन्न होऊन त्याचे आभार मानून धनंजयाने उठला आणि आपल्या गृही परत गेला. 4. सदाचरणात परिपूर्णता कशी साधता येईल? 1. श्रावस्ती येथील जेतवनात भगवान वास करीत असता त्यांच्याकडे 500 उपासक आले. त्यात धम्मिक हा होता. 2. धम्मिकाने भगवंतांना विचारले, कोणत्या तत्वाच्या परिपालनाने आपल्या अनुयायांना सदाचरणात पूर्णता साधता येते? 3. मी आपणाला हा प्रश्न विचारित आहे याचे कारण माणसाचे कल्याण कशात आहे हे ठरविण्यात आपल्यासारखा दुसरा कोणी नाही. 4. सुरक्षित जैन आणि परिव्राजक यांनाही आपले मतखंडनात यश आले नाही. वयोवृद्ध सुशिक्षित ब्राह्मण आणि ज्यांना आपले मत मांडण्याची फार हौस, त्या सर्वांनी आपला विमोचक सिद्धांत मान्य केला. आपला विमोचक सिद्धांत समजायला कठीण असला तरी तो आपण इतका सुलभ करून दाखविता की तो ऐकण्यासाठी सर्व उत्सुक असतात. भगवान, म्हणून माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. 5. ही दैवी विद्या आपल्या मुखातून आम्हा उपासकांना ऐकू द्या. 6. उपासकांच्या संबंधीच्या करुणेने भगवंताने उत्तर दिले, ऐका तर, मी आपणाला शुद्धाचरणाची तत्वे सांगत आहे, ती ऐकावी आणि तदनुसार वर्तन करावे. 7. हत्या करू नका, देहांत शासन करू नका, हिंसेला अनुज्ञा देऊ नका, कोणत्याही प्रकारच्या जीवाला, मग तो सबल असो अथवा दुर्बल असो, दुःख देऊ नका. 8. उपासकांनी स्वतः चोरी करू नये, दुसऱ्याला चोरी करण्याची परवानगी देऊ नये अथवा चोरीला संमतीही दर्शवू नये. जे स्वेच्छेने दिले जाते तेवढेच घ्यावे. 9. अब्रह्मचर्य जणू काय अग्नीची गर्ता आहे असे समजून त्याचा त्याग करावा. ब्रह्मचर्य साधत नसेल तर निदान विवाहित परस्त्रीशी समागम करू नये. 10. सभेत, न्यायगृहात अथवा नेहमीच्या संभाषणात असत्य बोलू नये. त्याप्रमाणेच असत्य वाचनाला प्रोत्साहन अथवा संमती देऊ नये. असत्याचा त्याग करावा. 11. उपासकांनी मद्यपान करू नये, दुसऱ्याला मद्य पाजू नये, मद्यपानाला संमती देऊ नये. मद्यपानाने बुद्धिभ्रंश होतो हे लक्षात ठेवा. 12. मद्यपान करणारे मूर्ख लोक पाप करतात आणि आपल्या इतर उपासक बांधवांना पापास प्रवृत्त करतात. तेव्हा हे बुद्धिभ्रंश करणारे व्यसन, हा मूर्खपणा आणि मूर्खाचा स्वर्ग यापासून परावृत्त व्हा. 13. हत्या करू नका, चोरी करू नका, खोटे बोलू नका, उन्मादक पेय सेवन करू नका, व्याभिचार करू नका, भर रात्री कुग्रास अन्न सेवन करू नका. 14. गंधमाला धारण करू नका, आपला बिछाना भूमीवर पसरा. प्रत्येक उपोषदाच्या दिवशी हे व्रत ग्रहण करा आणि शुद्ध अंतकरणाने हे अष्टांगिक व्रत सणासारखे पाळा. 15. प्रातःकाळी हे व्रत ग्रहण करून धर्मशाली व श्रद्धायुक्त चित्ताने अन्न पाणी दान करा. 16. आपल्या आईबापाचा मान राखा, चांगला व्यवसाय करीत जा. या मार्गाचे एकनिष्ठतेने अवलंबन करणारा उपासक उच्च पद प्राप्त करील. 5. सदाचरणाच्या मार्गावर सहचार्यांसाठी वाट पाहण्याची आवश्यकता नाही. 1. रणसंग्रामातील हत्ती शरप्रहार सहन करतो, त्याप्रमाणे या जगात मी माणसाचे कटू शब्द सहन केले पाहिजेत. 2. हत्तीला माणसाळून युद्धात नेतात. माणसावलेल्या हत्तीवर राजा आरोहण करतो, त्याप्रमाणेच ज्याला कटू शब्दाने राग येत नाही तोच सर्वोत्कृष्ट सुसंस्कृत मनुष्य होय. 3. शिकवलेली खेचरे चांगली असतात. सिंधू देशातील जातिवंत अश्व आणि बलवान गजराज हे सर्व खरोखर चांगले असतात, परंतु या सर्वांहून आत्मसंयमी पुरुष श्रेष्ठ होय. 4. अश्व, गज ही सर्व वाहने आपणाला निर्वाणाला नेऊ शकत नाही. त्या मार्गावर आत्मसंयमाचे आत्मवाहनच चालू शकते. 5. अप्रमादी राहण्यात आनंद माना. आपल्या विचारावर अविश्रांतपणे लक्ष असू द्या. ज्याप्रमाणे चिखलात रुतलेल्या हत्तीला मोठ्या श्रमाने बाहेर काढतात, त्याप्रमाणेच प्रयासाने स्वतःचे कुमार्गापासून विमोचन करा. 6. सद्वर्तनी, दृढमनाचा आणि बुद्धिमान असा सहप्रवासी तुम्हाला आढळला तर आपल्या सर्व चिंता मागे टाकून आनंदाने त्याच्या मागून चालू लागा. 7. सद्वर्तनी, दृढमनाचा आणि बुद्धिमान सहप्रवासी तुम्हाला सापडला नसेल तर शत्रूने पाठलाग चालविलेला राजा ज्याप्रमाणे आपले राज्य सोडून वनातील गजराजाप्रमाणे एकटाच पुढे जातो, त्याप्रमाणेच तुम्ही आपल्या मार्गावर एकटेच जात राहा. 8. एकांत पत्करला, परंतु मूर्खाची मैत्री नको. दुष्कृत्ये न करता एकटेच राहा. आपल्या गरजा मर्यादित करून एकटेच राहा. वनातील प्राणी एकटाच खात फिरतो, त्याप्रमाणे एकांत पत्करा. 9. कुविचार मनातून उकरून टाका. 10.
ते उखडून टाकण्याचा मार्ग असा आहे. 11. जरी दुसरे उपद्रव करीत असले तरी मी उपद्रव करणार नाही असा निग्रह करून कुविचार उखडून टाका. 12. जरी दुसरे हत्या करीत असले तरी मी हत्या करणार नाही. 13. जरी दुसरे चोरी करत असले तरी मी चोरी करणार नाही. 14. जरी दुसरे पवित्र जीवन आचरित नसले तरी मी ते आचरणारच. 15. जरी दुसरे खोटे बोलत असले, निंदा करीत असले, विरुद्ध बोलत असले तरी मी तसे करणार नाही. 16. जरी दुसरे लोभाविष्ट असले तरी मी परधनाचा लोभ धरणार नाही. 17. जरी दुसरे मत्सरी असले तरी मी इतरांच्याबद्दल सदिच्छा बाळगेन. 18. जरी दुसऱ्याची दृष्टी, संकल्प, वाणी, कृती, उपजीविकेचे मार्ग, साधना, स्मृती, समाधी चुकीची असली तरी तुम्ही मात्र सम्यक दृष्टी, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी या अष्टांग मार्गाचा अवलंब करा. 19. जरी दुसरे आर्य सत्यासंबंधी, मोक्षासंबंधी चुकत असले तरी तुम्ही मात्र त्यासंबंधी बरोबर राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. 20. जरी दुसरे आळस, सुस्तपणा यांनी पछाडलेले असले तरी तुम्ही मात्र या दोषापासून मुक्त असले पाहिजे. 21. जरी दुसरे गर्वोद्गत असले तरी तुम्ही विनयशील राहिले पाहिजे. 22. जरी दुसरे शंकांनी पछाडलेले असले तरी तुम्ही निशंक राहिले पाहिजे. 23. जरी दुसरे क्रोध, दुष्ट बुद्धी, द्वेष, मत्सर, कार्पण्य, लोभ, ढोंग, कपट, निर्बुजपणा, उद्धटपणा, आगाऊपणा, नीतिहीनता, शिक्षणाचा अभाव, सुस्तपणा, गोंधळ, अज्ञान यांनी युक्त असले तरी तुम्ही मात्र त्याच्या उलट असले पाहिजे. निब्बाणावरील प्रवचने. 1. निब्बाण म्हणजे काय? 1. एके समयी भगवंत श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या आश्रमात सारीपुत्तासह राहत होते. 2. तेथे भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले, भिक्खू हो, ऐहिक मालमत्तेऐवजी माझ्या धम्माचे तुम्ही भागीदार व्हावे आणि हे घडून यावे म्हणून तुमच्या संबंधीच्या करुणेने मी काळजीत असतो. 3. इतके बोलून भगवंत उठले आणि आपल्या गुंफेकडे निघून गेले. 4. सारीपुत्त मागे राहिला होता. भिक्खूंनी त्याला निब्बाणाचा अर्थ सांगायची विनंती केली. 5. तेव्हा भिक्खूंना उत्तरादाखल सारीपुत्त म्हणाला, भिक्खूंनो, लोभ हा अत्यंत अकुशल धर्म आहे. क्रोधही अत्यंत अकुशल धर्म आहे. 6. हा लोभ आणि हा क्रोध यांचा निराश कसा करावा हे मध्यम मार्ग शिकवतो. तो पाहायला डोळे देतो, दृष्टी देतो आणि ज्ञान देतो. तो आपणास शांती, प्रज्ञा, बोधी आणि निब्बाण यांच्या मार्गाने नेतो. 7. तो मध्यम मार्ग कोणता? तो अष्टांग मार्गापेक्षा वेगळा नाही. सम्यक दृष्टी, सम्यक संकल्प, सम्यक वाचा, सम्यक कर्म, सम्यक उपजीविका, सम्यक प्रयत्न, सम्यक स्मृती आणि सम्यक समाधी हा मध्यम मार्ग होय. 8. क्रोध, दुष्टबुद्धी, द्वेष, मत्सर, कृपणता, लोभ, ढोंग, कपट, उद्धटपणा, गर्व, सुस्तपणा हे सर्व अकुशल धर्म आहे. 9. गर्व, सुस्तपणा यांचा निराश करण्याचा मार्ग मध्यम मार्ग होय. तो दृष्टी आणि ज्ञान देतो. शांती, प्रज्ञा आणि बोधी याकडे नेणारा तो मार्ग आहे. 10. निब्बाण म्हणजे दुसरी काही नसून तो अष्टांग मार्ग होय. 11. त्या महास्थावीर सारीपुत्ताच्या भाषणाने ते भिक्खू आनंदित झाले. 2. निब्बाणाची मूलतत्वे. 1. एकदा पूजनीय राज हा भगवंताकडे आला आणि त्यांना अभिवादन करून बाजूला बसून भगवंतांना त्याने प्रश्न केला, भगवान, निब्बाण म्हणजे काय? 2. निब्बाण म्हणजे विकारापासून मुक्ती. 3. भगवान, परंतु निब्बाणाचे उद्देश काय? 4. निब्बाण स्थितीत राहून पुण्यशील जीवन जगता येते. निब्बाण हेच निब्बाणाचे ध्येय आणि साध्य होय. 2. एकदा भगवंत श्रावस्ती येथील अनाथपिंडकाच्या जेतवनात वस्ती करीत होते. त्यावेळी भिक्खूंना बोलावून ते म्हणाले, भिक्खू हो, 2 नीच लोकांकडे ओढून नेणारी आणि मी तुम्हाला सांगितलेली 5 बंधने तुम्हाला आठवतात काय? 3. यावर स्थावीर मालुंक्य पुत्त भगवंतास म्हणाला, 4. भगवंत, ती 5 बंधने मला माहीत आहेत. 5. मालुंक्या पुत्ता, ती कोणती ते सांग. 6. भगवंत, हे शरीर म्हणजे मी आहे. ही जाणीव, मानसिक अस्थिरता, धार्मिक कर्मे आणि विधी यावर सर्व काही अवलंबून आहे असे मानणारी नैतिक सदोषता, ऐंद्रिय सुखाने उद्भवणारा उन्माद आणि दुष्टबुद्धी ही भगवंतांनी सांगितलेल्या माणसाला नीच जगाशी जखडणारी 5 बंधने होत आणि ही 5 बंधने भगवान मला माहीत आहेत. 7. मालुंक्य पुत्ता, कोणत्या अनुषंगाने ही 5 बंधने मी सांगितली हे तुला माहीत आहे काय? अन्य मार्गाचे अनुयायी अर्भकाचे उदाहरण देऊन पुढील प्रमाणे बोलून तुला नावे ठेवणार नाहीत काय? 8. मालुंक्य पुत्ता,
अर्भकावस्थेत आपल्या पाठीवर लोळणाऱ्या अबोध बालकाचे शरीर अविकसित असते. मग त्याच्या ठिकाणी शारीरिक जाणीव कशी निर्माण होईल? 9. त्याप्रमाणेच आपल्या पाठीवर लोळणाऱ्या या अबोध अर्भकाचे मन अविकसित असते. त्याच्या ठिकाणी मानसिक अस्थिरतेची अवस्था कशी उद्भवणार? हे खरे की तरी सुद्धा त्याच्या ठिकाणी अस्थिरतेची वृत्ती सुप्तावस्थेत असते. 10. मालुंक्य पुत्ता, त्याप्रमाणेच ते अर्भक नैतिक आचार कसा करणार? त्याच्या ठिकाणी धार्मिक विधी आणि कर्मे यावर अवलंबून राहण्याची नैतिक सदोषता कशी असणार? तरी सुद्धा त्याच्या ठिकाणी ती वृत्ती सुप्तावस्थेत असते. 11. मालुंक्य पुत्ता, त्या अर्भकाच्या इंद्रिय वासना अविकसित असतात. मग इंद्रिय सुखापासून उद्भवणारा उन्माद ते कसा जाणणार? परंतु तशी वृत्ती सुप्तावस्थेत त्याच्या ठिकाणी असते. 12. शेवटी हे मालुंक्य पुत्ता, त्या अर्भकाच्या दृष्टीने दुसऱ्या जीवांना अस्तित्व नाही. मग ते प्राणिमात्रासंबंधी आपल्या मनात दुष्टबुद्धी कशी धरणार? परंतु तशी वृत्ती त्याच्या ठिकाणी सुप्तावस्थेत असते. 13. मालुंक्य पुत्ता, ते अन्य पंथाचे अनुयायी अशा रीतीने लहान अर्भकाचे उदाहरण देऊन तुला नावे ठेवणार नाहीत काय? 14. भगवंताचे हे भाषण संपताच पूज्य आनंद त्यांना म्हणाला, भगवंत, आता वेळ आली आहे. सुगत, आता आपली विश्रांती घेण्याची वेळ आलेली आहे. धम्मावरील प्रवचने. 1. सम्यक दृष्टीला प्रथम स्थान का? 1. अष्टांग मार्गापैकी सम्यक दृष्टी हे एक थोर तत्व आहे. 2. सम्यक दृष्टी ही श्रेष्ठ जीवनाची प्रस्तावना आणि गुरुकिल्लीच आहे. 3. सम्यक दृष्टीचा अभाव हे सर्व पापांचे मूळ होय. 4. सम्यक दृष्टीची वाढ व्हायला सर्व सृष्ट चमत्कार हे कार्यकारण भावांची प्रक्रिया आहे असे पाहायला शिकले पाहिजे. सम्यक दृष्टी म्हणजे कार्यकारण भावाची ओळख. 5. भिक्खू हो, ज्यांची दृष्टी, संकल्प, वाणी, कर्म, उपजीविका, साधना, स्मृती आणि समाधी मिथ्या आहेत, ज्यांचे ज्ञान आणि मुक्तीही मिथ्या आहेत, ज्यांचे प्रत्येक कार्य, वचन, विचार, ऐच्छिक कार्य, आकांक्षा, निग्रह आणि सर्व व्यापार ही सर्व अशा मिथ्या दृष्टीने सांधलेली असल्यामुळे ती तिरस्करणीय, दुःखकर, जुगुप्सा उत्पन्न करणारी आणि हानिकारक असतात. आणि हे सर्व का? तर त्याची दृष्टी मिथ्या असल्यामुळे. 6. आपला मार्ग बरोबर असणे एवढेच पुरेसे नाही. एखादे बालकही योग्य मार्ग स्वीकारते, परंतु त्याचा अर्थ असा नव्हे की त्या बालकाला मार्गाच्या योग्यायोग्यतेची जाणीव आहे. योग्य मार्गाचे अवलंबन करायचे म्हणजे योग्य मार्गाचे ज्ञान पाहिजे. 7. हे आनंदा, यथार्थ भिक्खू कुणाला म्हणता येईल? बुद्धिपूर्वक कोणते शक्य आहे, कोणते अशक्य आहे या ज्ञानावर ज्याने प्रभुत्व मिळविले आहे त्यालाच यथार्थ भिक्खू म्हणता येईल. 2. मृत्युत्तर जीवनाची चिंता कशाला करा? 1. एके समयी स्थवीर महाकश्यप आणि स्थवीर सारीपुत्त हे बनारस जवळच्या इसिपत्तनमधील मृगदायनामध्ये राहत होते. 2. त्यावेळी स्थवीर सारीपुत्त सायंकाळी आपला एकांत संपवून अर्हत स्थवीर महाकश्यप यांच्याजवळ जाऊन बसले. 3. अशा रीतीने बसल्यावर स्थवीर सारीपुत्ताने महाकश्यपाला प्रश्न केला, मित्रा कश्यपा, मृत्युत्तर तथागतांना अस्तित्व असते काय? 4. तथागतांना मृत्युत्तर अस्तित्व असते किंवा नाही यासंबंधी भगवंतांनी काहीच सांगितलेले नाही. 5. मग मित्रा, तथागतांना मृत्युत्तर अस्तित्व असते आणि अस्तित्व नसते अशा दोन्ही गोष्टी मानावयाच्या काय? 6. मित्रा, हे सुद्धा भगवंतांनी म्हणलेले नाही. 7. तर मग मित्रा, तथागतांना मरणोत्तर अस्तित्व नाही अथवा नाही असेही नाही असे म्हणावयाचे काय? हे सुद्धा भगवंतांनी म्हटले नाही. 8. मित्रा, हे भगवंतांनी का म्हटलेले नाही? 9. कारण हा प्रश्न मानवतेच्या हिताशी किंवा श्रेष्ठ जीवनाच्या तत्वांशी संलग्न नाही. तो प्रश्न आपणाला प्रज्ञा किंवा निब्बाण यापैकी काही साधून देत नाही आणि म्हणूनच भगवंतांनी या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही. 3. देवाची प्रार्थना किंवा त्याचे आवाहन करणे हे व्यर्थ आहे. 1. एकदा भगवंत वसिष्ठाला उद्देशून म्हणाले, 2. ही अचिरावती नदी पुराने भरून दुथडी भरून वाहत असली आणि ज्याला पैल तीरावर काही काम आहे तो तेथे आला आणि त्याला पलीकडे जावायचे असते. 3. आणि तो या काठावर उभा राहून पैल तीराला उद्देशून बोलू लागला, हे पैल तीरा, इकडे या बाजूला ये. 4. तर हे वसिष्ठा, अचिरावतीचे पैल तीर त्या माणसाच्या प्रार्थनेने आणि आवाहनाने, अशा करण्याने आणि स्तुती करण्याने त्याच्याजवळ येईल काय? 5. त्याचप्रमाणे हे वसिष्ठा, 3 वेदात पारंगत असलेले ब्राह्मण ज्या गुणांच्या आचरणाने मनुष्य ब्राह्मणत्वाला पावतो त्या गुणांचे परिपालन करणे सोडून
उलट ज्यांच्या योगाने मनुष्य अब्राह्मण बनतो असले आचार करीत म्हणत राहिले की 6. इंद्रा, तुला आम्ही आवाहन करीत आहोत. ब्रह्मा, तुला आम्ही आवाहन करीत आहोत. ईशान, तुला आम्ही आवाहन करीत आहोत. प्रजापती, तुला आम्ही आवाहन करीत आहोत. 7. तर वसिष्ठा, हे ब्राह्मण आपल्या आवाहनाने, प्रार्थनेने, आशा करण्याने आणि स्तुती करण्याने आपल्या मृत्यूत्तर ब्रह्माबरोबर एकरूप होतील काय? खरोखर असे कधीच होणार नाही. 4. विशिष्ट अन्न सेवनाने मनुष्य पवित्र होत नाही. 1. एकदा एक ब्राह्मण भगवंताला भेटला आणि त्याने त्यांच्याजवळ अन्नाच्या मांसाच्या शिलावर होणाऱ्या परिणामाचा प्रश्न काढला. 2. तो ब्राह्मण म्हणाला, ज्वारी, ताड आणि माड यांची फळे, डाळी, कंदमुळे आणि अंकुर हे अन्न सदाचाराने मिळवून सेवन केल्याने चांगले जीवन जगण्यास प्रेरणा मिळते. मृत मांस खाणे हे वाईट आहे. 3. यावर भगवंतांनी उत्तर केले, तू म्हणतोस की आपण पक्ष्याच्या मांसाची निवडक पक्वाने खातो आणि मृत मांसाला स्पर्श करीत नाही, तर मग तू मृत मांसाची व्याख्या कशी करतोस? 4. हत्या करणे, शरीर विद्रूप करणे, मार देणे, बांधून ठेवणे, चोरी करणे, खोटे बोलणे, बनावट गोष्टी करणे, कपट, व्यभिचार करणे ही सर्व मृतमांस भोजनेच आहेत, मांस भोजन नव्हे. 5. कामभोगाची लालसा, खाण्याबाबत वकवक, अस्वच्छ जीवन, परमत अहिष्णुता ही सर्व मृतमांस भोजनेच आहेत, मांस भोजने नव्हे. 6. कोणाचीही त्याच्यामागून निंदा करणे, क्रौर्य, विश्वासघात, अनिवार्य सर्व शूद्र, कृपणता ही मृतमांस भोजने आहेत, मांस भोजने नव्हेत. 7. राग, लुच्चेगिरी, विद्रोह, कपट, द्वेष, फुशारकी, गर्व, कुसंगती ही मृतमांस भोजने आहेत, मांस भोजन नव्हे. 8. नीच जीवन, निंदा, अफरातफर, फसगत करणे, लांडी रबाडी करणे, दुष्टपणे दुसऱ्याची दुष्कीर्ती करणे हे मृतमांस भोजनेच आहेत, मांस भोजने नव्हेत. 9. हत्येस वा चौर्य कर्मास प्रवृत्त करणारे सर्व अपराध शेवटी माणसाला नरकात ओढतात, ते सर्व मृत मांस भोजनेच आहेत, मांस भोजने नव्हे. 10. शंका घेणे हाच ज्याचा स्वभाव असा माणूस मांस मत्स्य सेवनापासून परावृत्त झाला, वस्त्राचा त्याग करून दिगंबर अवस्थेत राहू लागला, शिरावर जटा मुकुट वाढवू लागला किंवा शिरोमंडन करू लागला, वस्त्रांऐवजी कातडी परिधान करू लागला, यज्ञयाग करू लागला, पुण्यार्जनासाठी तपश्चर्येचा अवलंब करू लागला, तीर्थात निमज्जन करू लागला, आहुती देऊ लागला आणि दुसरेही क्रियाविधी करू लागला, तरी तो कधीही पापरहित होऊ शकणार नाही. 11. आपल्या इंद्रियांवर प्रभुत्व मिळवा, आपल्या सामर्थ्याने संयम करावयास शिका, सत्याची कास धरा आणि करुणामय व्हा. जो सत्पुरुष सर्व बंधनांचा त्याग करून दुःखावर विजय मिळवितो, त्याने काही ऐकले पाहिले तरी त्याला दोष लागत नाही. 12. भगवंताची ही उच्च विमोचक सत्य, मृतमांस म्हणजे काय याचे केलेले निरूपण आणि दुःख निरोधाची शिकवण ऐकून तो ब्राह्मण भगवंतापुढे नम्र झाला आणि भिक्खू संघात आपल्याला समाविष्ट करून घ्यावे अशी त्याने विनंती केली. 5. अधोगतीचे कारण दुष्कर्म, अन्न नव्हे. 1. आमगंध नावाचा एक ब्राह्मण हिमालयात आपल्या शिष्यगणासह राहत असे. तो आणि त्याचे शिष्य मत्स्य मांस खात नसत. प्रतिवर्षी आपला आश्रम सोडून ते क्षार आणि आम्ल पदार्थाच्या शोधार्थ खाली उतरत असत. 2. ज्या गावात ते उतरत तेथील रहिवासी 4 महिनेपर्यंत मोठ्या सन्मानाने त्याचे आदरातिथ्य करीत असत. 3. एकदा भगवंतांनी त्या गावाला भेट दिली. भगवंतांनी धम्मनिरूपण ऐकून ते गावकरी त्यांचे श्रावक बनले. 4. त्या वर्षी आमगंध आणि शिष्यगण प्रतिवर्षाप्रमाणे त्या गावात आले असताना ग्रामवासियांनी त्यांच्या संबंधी फारसा उत्साह दाखविला नाही. 5. भगवंत मत्स्य मांसाच्या सेवनाचा निषेध करीत नाहीत हे ऐकून तो खिन्न झाला. या गोष्टीचे खरे खोटे करून घेण्यासाठी श्रावस्ती येथे जेत वनात भगवंत राहत होते तेथे त्यांच्याकडे जाऊन तो म्हणाला, 6. जे बाजरी, चिंगुलाचे दाणे, वाटाणे, खाद्य पालेभाजी आणि कंद, कोणत्याही वेलीची फळे ही सुमार्गाने मिळवून सेवन करतात ते आपल्या सुखासाठी असत्य भाषण करीत नाही. 7. परंतु तू तर लोक जे काही देतात असे चांगल्या प्रकारे शिजविलेले, माल मसाला लावले स्वच्छ आणि उत्कृष्ट अन्न खातोस. जो कोणी तांदूळाचे असले बनविले पदार्थ खातो, पक्ष्याच्या मांसास निश्चित अन्न खाताना मजवर आमगंध सेवनाचा आरोप येत नाही असे म्हणतोस. 8. मी तुला विचारतो याचा अर्थ काय? ज्याला तू आमगंध म्हणतोस ते आहे तरी काय? 9. भगवंतांनी उत्तर दिले, जीवहिंसा करणे, ताडण, बंधन, चौर्यकर्म, असत्य भाषण, अफरातफर,
फसवणूक, क्षुल्लक गोष्टींचे ज्ञान आणि व्याभिचार ही आमगंध होत. मांस सेवन आमगंध नव्हे. 10. या जगात जे पुरुष आपल्या सुखोपभोगात संयमरहित असतात, ज्यांना मधुर वस्तूंचा लोभ असतो, अपवित्र कार्याशी ज्यांचा संबंध असतो, जे विचाराने उच्छेदवादी आणि कपटी असतात, ज्यांची वर्तणूक समजायला कठीण असते, ते आमगंध असतात. मांस सेवनाने त्यांना आमगंधाचा दोष लागत नाही. 11. या जगात जे उद्धट, कर्कश, निंदाप्रिय, विश्वासघातकी, निर्दय, अतिशय अहंकारी व अनुदार असतात आणि दुसऱ्यांना काहीच देत नाही, ते लोक आमगंध दोषांनी युक्त होत. मांसस्नाने मनुष्य आमगंध दोषयुक्त होत नाही. 12. राग, गर्व, हटवादीपणा, शत्रुत्व, कपट, द्वेष, फुशारकी मारणे, आत्यंतिक अहंकार, पापी मनुष्याची संगत यांच्या योगाने मनुष्याला आमगंधाचा दोष जडतो. मांसास्नाने नव्हे. 13. ज्यांची नीती वाईट, जे घेतलेले कर्ज देण्याचे नाकारतात, जे निंदा करीत असतात, आपल्या व्यवहारात जे लुच्चेगिरीने वागतात, जे ढोंगीपणा करतात, अशी दृष्टी करणारी नीच माणसे ही आमगंध दोषाने युक्त होतात. मांसास्नाने आमगंध दोष लागत नाही. 14. जी माणसे सजीव प्राण्यांशी संयम राखून वागत नाहीत, जे पराधन हिरवून परपीडा करावयास सदैव सिद्ध असतात, जे अनितिमान, क्रूर, कर्कश असतात आणि दुसऱ्याचा उपमर्द करण्याची ज्यांची वृत्ती असते, ते सर्व आमगंध दोषयुक्त होत. मांसास्नाने आमगंध दोष जडत नाही. 15. जे लोभाने अथवा शत्रुत्वाने सजीव प्राण्यावर छापा घालतात, ते सदैव दुर्बुद्धीने प्रेरित झाल्यामुळे मरणोत्तर अंधारात सापडतात आणि नरकात कोसळतात, ते आमगंधी होत. मांसास्नाने आमगंधाचा दोष जडत नाही. 16. मत्स्य मांस सेवनापासून परावृत्ती, नग्नता, शिरोमुंडन, जटा, सर्वांगी भस्मार्चन, मृगाजिनी परिधान, अहिताग्नी व्रत इत्यादी जगातील सर्व तपांचे, अमरपदासाठी केलेले परिपालन आणि मंत्रोच्चार, बलिदान, नैमित्तिक यज्ञ यापैकी कशानेही सदैव शंका घेणारा मनुष्य शुद्ध होऊ शकत नाही. 17. ज्याने आपली इंद्रिये जिंकली आहेत, जो त्यांचा संयम करतो, जो धर्मनिरत आहे, सरळपणा, मार्दव यात ज्याला आनंद वाटतो, ज्याच्या ठिकाणी विषयासक्ती नाही, ज्याने दुःख निरोध केला आहे, तो शून्य मनुष्य जे पाहतो किंवा ऐकतो त्यापैकी कशाच्याही आहारी जात नाही. 18. आमगंधाचा दोष दुष्कृत्यामुळे जडतो, मत्स्य मांसाच्या सेवनाने नव्हे. 6. देह प्रक्षालन पुरेसे नाही. 1. एकदा भगवंत श्रावस्ती येथे राहत होते. सणगाक नावाचा ब्राह्मणी तेथे राहत होता. तो स्नानवादी होता आणि जलप्रक्षालनाने स्वतःला शुद्ध करण्याच्या आचाराने तो अवलंबन करीत असे. रात्रंदिवस स्नान करणे हा त्याचा स्वभावच झाला होता. 2. एकदा महास्तवीर आनंद सकाळच्या प्रहरी चिवर धारण करून भिक्षापात्राने एक चिवर घेऊन श्रावस्तीत भिक्षेसाठी निघाला. श्रावस्तीत फिरून मिळवलेली भिक्षा खाल्ल्यावर तो भगवंताच्या बाजूला अभिवादन करून बसला आणि म्हणाला, 3. भगवान, या श्रावस्तीत संडगाक नावाचा स्नानवादी ब्राह्मण असून स्नानाने स्वतःला शुद्ध बनविण्याच्या कर्मात तो मग्न असतो. रात्रंदिवस स्नानापलीकडे त्याला काही दिसत नाही. भगवंतांनी करुणा करून त्या सणगाक ब्राह्मणाची भेट घेतली तर बरे होईल. 4. भगवंतांनी आपल्या मौनाने त्याला संमती दर्शवली. 5. दुसऱ्या दिवशी सकाळी भगवंत चिवर चढवून व एक चिवर आणि भक्ष्यपात्र हाती घेऊन त्या सणगाक ब्राह्मणाच्या घराकडे निघाले. तेथे जाऊन ते आसनावर बसले. 6. सणगाक ब्राह्मण भगवंताजवळ आला. त्याने त्यांचे स्वागत केले आणि कुशल प्रश्न झाल्यावर त्यांच्या बाजूला बसला. 7. तो स्थानापन्न झाल्यावर भगवंतांनी त्याला विचारले, ब्राह्मणा, लोक म्हणतात तू स्नानवादी असून रात्रंदिवस स्नान करून स्वतःला शुद्ध बनविण्याचा प्रयत्न करीत आहेस. हे खरे आहे का? 8. श्रमण गौतम, हे सर्व खरे आहे. 9. मग हे ब्राह्मणा, हे स्नानव्रत धरून तू काय मिळवणार आहेस? 10. गौतमा, हे व्रत अशासाठी आहे, दिवसा जे काही पाप मी करतो ते त्याच संध्याकाळी मी धुवून टाकतो. अशा रीतीने माझ्या या स्नानव्रताने मी स्वतःला शुद्ध राखण्याचा प्रयत्न करीत आहे. 11. भगवान म्हणाले, 12. धर्म हा एक तडाग आहे, तो स्वच्छ व निर्मल आहे. 13. जे या तडागात निमज्जन करतात ते सर्व धर्मज्ञ आणि सर्वांग शुद्ध होऊन पैलतीराला जातात. 14. यावर तो सणगाक ब्राह्मण म्हणाला, वा, छान. श्रवण गौतमा, मला आपला शरणागत उपासक कर. आजपासून मरेपर्यंत मी आपलाच आश्रय करणार. 7. पवित्र जीवन म्हणजे काय? 1. एकदा चारिका करीत असता आपल्याबरोबर असलेल्या भिक्खूंना उद्देशून भगवान बुद्धांनी खालील प्रवचन केले. 2. भिक्खूंनो, पवित्र जीवन हे लोकांना फसविण्यासाठी, त्यांची कृपा साधण्यासाठी, काही लाभासाठी, काही कीर्तीसाठी,
किंवा वादविवादाच्या जटिल प्रश्नातून सुटका करून घेण्यासाठी किंवा लोकांमध्ये आपले नाव व्हावे यासाठी जगायचे नसते. भिक्खू हो, शरीर आणि वाणी यांचे नियंत्रण करण्यासाठी कोणत्याही प्रकारची अशुद्धता, आसक्ती आणि तृष्णा यापासून विमोचन करण्यासाठी हे पवित्र जीवन जगावायचे असते. सामाजिक व राजकीय प्रश्नांवरील प्रवचने. 1. राजकृपेवर अवलंबून राहू नका. एकदा भगवान राजगृह येथील वेळूवनात कलंदक निवासात राहत होते. 2. त्यावेळी भगवंताविरुद्ध उलटलेल्या देवदत्ताचा पक्ष राजा अजातशत्रूने घेतला होता. 3. सकाळ संध्याकाळ 500 गड्यातून अन्नपात्रे पाठवून तो देवदत्ताच्या शिष्यगणांना पोषित होता. 4. तेव्हा काही भिक्खू भगवंतासमोर आले आणि अभिवादनपूर्वक त्यांच्या शेजारी बसले. त्यांनी भगवंतांना देवदत्तासंबंधीची वार्ता सांगितली. 5. तेव्हा भगवंत भिक्खूंना म्हणाले, राजाकडून कृपेची, कुशामतीची, कोणत्याही प्रकारच्या लाभाची आशा धरू नये. जोपर्यंत अजातशत्रू राजा देवदत्ताला सकाळ संध्याकाळ 500 गाड्यात अन्नपात्रे भरून अन्न पुरवित आहे, तोपर्यंत देवदत्ताची अधोगतीच होत राहणार. सन्मार्गात प्रगतीची अपेक्षा करणे व्यर्थ होईल. 6. भिक्खूंनो, ज्याप्रमाणे कुत्र्याच्या नाकावर काळीज सोडून थापले तर तो कुत्रा अधिकच पिसाळतो, त्याप्रमाणे जोपर्यंत राजा अजातशत्रू देवदत्ताला अशा रीतीने पोषित आहे, तोपर्यंत तो देवदत्त अधोगतीला जात राहणार, त्याची सुधारणा होणार नाही. बंधूंनो, राजाची कुशामत, कृपा, त्यापासून होणारे लाभ हे भयदायक आहेत. 7. सर्वोच्च अशी अढळ शांती साधण्याच्या मार्गातील ते कटू आणि दुःखदायक असे अडसर आहेत. 8. म्हणून भिक्खूंनो, तुम्ही स्वतःला हे शिकविले पाहिजे की आमच्यावर लाभ, कृपा, खुशामत यांचा वर्षा होणार असेल तर आम्ही त्यांचा निषेध करू, आणि त्यांचा वर्षा होऊ लागताच तर त्याला आमच्या मनावर पकड घेऊ देणार नाही, प्रभुत्व मिळवू देणार नाही, त्याच्या लालसेने आम्हाला राजाचे दास बनवू देणार नाही. 2. जर राजा धार्मिक असेल तर त्याची प्रजा धार्मिक होते. 1. एकदा भिक्खूंना उद्देशून भगवंत म्हणाले, भिक्खू हो. 2. जोपर्यंत राजा हा धर्मशील नाही तोपर्यंत त्याचे प्रधान आणि कर्मचारी धर्मशील होऊ शकत नाही. प्रधान आणि कर्मचारी अधार्मिक झाले की ब्राह्मण आणि गृहस्थही अधार्मिक होतात. ब्राह्मण आणि गृहस्थ हे धर्मरहित असल्यावर नगरवासी आणि ग्रामवासी हेही धर्मरहित होतात. 3. परंतु जेव्हा राजे धार्मिक असतात तेव्हा हे भिक्खूंनो, त्याचे प्रधान आणि कर्मचारीही धार्मिक होतात. जेव्हा राजे आणि त्याचे प्रधान आणि कर्मचारी धार्मिक असतात तेव्हा ब्राह्मण आणि गृहस्थ हेही धार्मिक होतात. जेव्हा ब्राह्मण आणि गृहस्थ धार्मिक असतात तेव्हा नगरवासी आणि ग्रामवासी हेही धार्मिक होतात. 4. गुरांचा तांडा नदी ओलांडीत असताना त्यांच्यामधील वयोवृद्ध असलेला वृषभ चुकला की त्याच्या मागून येणारी सर्व गुरेही चुकतात. त्याप्रमाणेच माणसामध्येही ज्याला प्रमुख मानतात तो वाम मार्गाने जाऊ लागला तर इतरे जणही त्याच मार्गाचा अवलंब करतात. 5. त्याचप्रमाणे राजाने कुमार्ग धरला तर सर्व राज्याला हानी पोचते. गुरे नदी ओलांडीत असता जर मुख्य वृषभ सरळ मार्गाने गेला तर मागील गुरांचा तांडा त्या सरळ मार्गाने जातो. याप्रमाणे जो प्रमुख असेल तो जर सन्मार्गाने चालू लागला तर इतरही त्याचे अनुकरण करतात आणि सन्मार्गाने जातात. जर राजे चांगले असतील तर सारे राज्य सुखाने राहते. 3. राजकीय आणि लष्करी शक्ती समाज व्यवस्थेवर अवलंबून असते. 1. एकदा भगवान राजगृह येथील गृध्रकुटावर राहत होते. 2. त्यावेळी वैदेही पुत्र मगध राजा अजातशत्रू वज्जींवर आक्रमण करण्याच्या विचारात होता. तो स्वतःशीच म्हणाला, हे वज्जीकुल सामर्थ्यशाली असले तरी मी त्यांचा पुरेपूर नाश करीन. 3. म्हणून आपल्या मगध देशाचा मुख्य प्रधान वत्सकार नावाचा ब्राह्मण याला बोलावून तो म्हणाला, 4. हे ब्राह्मणा, भगवंताकडे जा आणि नम्रतेने माझ्यातर्फे त्यांचे पायवंदन करून त्यांना विचारा, आपली प्रकृती ठीक आहे का? आपण स्वास्थ्य, सुख आणि आरोग्य उपभोगीत आहात ना? 5. नंतर त्यांना सांग की मगध राजा अजातशत्रू वज्जींवर आक्रमण करण्यास उत्सुक आहे. वज्जी कुळ कितीही सामर्थ्यशाली असले तरी त्याचा पुरेपूर नाश करण्याचा त्याचा विचार आहे. 6. अजातशत्रू पुढे म्हणाला, भगवान, जे काही पुढले भविष्य होईल ते सांगशील ते नीट लक्षात ठेव आणि त्यातला शब्द मला निवेदन कर, कारण भगवान बुद्ध कधीही खोटे बोलत नसतात. 7. राजाचे शब्द ऐकून तो ब्राह्मण वत्सकार म्हणाला, ठीक आहे, आणि अनेक उत्कृष्ट रथ जोडून तो गृध्रकुटाकडे निघाला. 8. तेथे पोहोचल्यानंतर भगवंतांना कुशल प्रश्न विचारून राजाने आज्ञा केल्याप्रमाणे राजाचा संदेश त्याने निवेदन केला. 9. त्यावेळी स्थविर आनंद भगवंताच्या मागे उभा होता. भगवंत त्यास म्हणाले, आनंद, वज्जी वारंवार सार्वजनिक सभा भरवतात, हे तू ऐकले आहेस काय? 10. आनंदाने उत्तर दिले, होय भगवंत, मी ऐकले आहे. 11.
यावर भगवंत पुढे म्हणाले, आनंद, जोपर्यंत वज्जी सर्व लोकांच्या वारंवार सभा भरवित असतात तोपर्यंत ते कधीच नाश पावणार नाही, उलट त्यांची भरभराट होत राहील. 12. आनंद, जोपर्यंत वज्जी एकोप्याने एकत्र येतात, एकोप्याने उभे टाकतात, एकोप्याने आपापली उद्दिष्ट कार्य करतात. 13. जोपर्यंत ते कोणतेही उद्दिष्ट मान्य झाल्याशिवाय तदनुसार वर्तन करीत नाहीत, ज्या उद्दिष्टाला एकदा सर्वसामान्यता मिळाली आहे ते वर्ज समजत नाहीत आणि गतकाळात वज्जी कुळाने जे नियम केले आहेत त्या नियम परंपराप्रमाणे आचरण करतात. 14. जोपर्यंत वज्जी आपल्यामधील वृद्धांना मान देतात, त्यांची वाहवा करतात, त्यांचा आदर करतात आणि त्यांची सल्लामसलत ऐकणे हे आपले कर्तव्य मानतात. 15. जोपर्यंत आपल्या कुळातील कोणत्याही स्त्रीला अथवा कन्येला ते बळजबरीने डांबून ठेवित नाही आणि सामर्थ्याच्या जोरावर तिचे अपहरण करीत नाही. 16. जोपर्यंत वज्जी धर्माला मान देतात आणि त्याचे परिपालन करतात. 17. तोपर्यंत हे आनंदा, वज्जी कुळाची अधोगती होणार नाही, उलट त्यांची भरभराटच होत राहील आणि कोणीही त्यांचा नाश करू शकणार नाही. 18. सारांश, जोपर्यंत वज्जी प्रजातंत्रावर विश्वास ठेवतील, प्रजातंत्राप्रमाणे आचरण करतील तोपर्यंत त्यांच्या राज्याला संकटस्पर्श करू शकणार नाही, असे भगवंतांनी स्पष्ट केले. 19. नंतर भगवंत वत्सकराला उद्देशून म्हणाले, 20. हे ब्राह्मणा, मी वैशाली येथे वज्जी कुळात राहत असताना त्यांच्या कल्याणास यावरील अटी कशा आवश्यक आहेत हे त्यांना शिकविले. 21. तेव्हा तो ब्राह्मण म्हणाला, तर मग वज्जी जोपर्यंत या वहिवाटीचे परिपालन करीत आहेत तोपर्यंत त्यांची अधोगती न होता त्यांचे कल्याणच वृद्धिंगत होणार असे आम्ही मानायचे तर? हे गौतमा, मगध राजाला वज्जीचा पाडाव करता येणार नाही असे तुझे म्हणणे दिसते. 22. असे बोलून वत्सकार उठून राजगृह येथे आपल्या राजाला भगवंताचे शब्द सांगून निघून गेला. 4. युद्ध हा चुकीचा मार्ग आहे. 1. एकदा मगधराजा अजातशत्रू याने आपले अश्वदळ पायदळ गोळा करून पसे नदी राजाच्या काशी विभागावर स्वारी केली. पसे नदीनेही स्वारीचा वृत्तांत ऐकून घोडदळ पायदळाचे सैन्य जमविले आणि अजातशत्रूला तोंड द्यावयास निघाला. 2. त्या दोन्ही सैन्यांचे युद्ध झाले. अजातशत्रूने राजा पसे नदीचा पराभव केला आणि पसे नदी शेवटी माघार घेऊन आपली राजधानी श्रावस्ती येथे आला. 3. श्रावस्तीमध्ये राहणारे भिक्खू भिक्षाटन करून परत आले आणि त्यांनी भगवंतांना त्या दोन राजांचे युद्ध आणि पसे नदीची माघार यासंबंधीचे वृत्त सांगितले. 4. भगवंत म्हणाले, भिक्खू हो, मगध राजा अजातशत्रू म्हणजे जगातील साऱ्या दुष्टपणाचा ठेवा आहे. उलट राजा पसेनदी हा जगातील चांगुलपणाचा मित्र आहे. सध्या तरी पसेनदी राजाला पराभूत मनुष्य म्हणून दुःखात रात्र काढावी लागणार आहे. 5. विजयातून द्वेष जन्मास येतो, जिताला दुःखात काळ कंठावा लागतो, परंतु जो शांत आहे आणि क्रोधरहित आहे तो सुखात राहतो, कारण अशा माणसाच्या गावी जय आणि पराजय याची वार्ताच नसते. 6. पुन्हा असे घडले की त्या दोन राजांचे पुन्हा युद्ध जुंपले, परंतु त्या युद्धात कोसल राजा पसेनदी याने अजातशत्रूचा पराभव करून त्याला जिवंत पकडले. तेव्हा राजा पसेनदींनी स्वतःशी विचार केला की मी याच्या वाटेस गेलो नसतानाही हा राजा माझा पुतण्या असूनही मला त्रास देतो. आता मी त्याचे सर्व सैन्य, हत्ती, घोडे, रथ आणि पायदळ ताब्यात घेऊन त्याला केवळ आपल्या जीवानिशी सोडून दिले तर? आणि त्याप्रमाणे पसेनदी राजाने केले. 7. श्रावस्तीमध्ये भिक्षाटन करून परतलेल्या भिक्खूंनी ही वार्ता भगवंताच्या कानी घातली. त्यावर भगवंत म्हणाले, माणूस आपल्या स्वार्थासाठी दुसऱ्याला लुटतो, परंतु जेव्हा दुसरे त्याला लुटतात तेव्हा तो लुटला गेलेला मनुष्य परत दुसऱ्यांना लुटण्याची ईर्ष्या धरतो. 8. जोपर्यंत पापाचे फळ पक्के झाले नाही तोपर्यंत मूर्खाला सदैव वाटते, मला पाहिजे ती सुवर्ण संधी आता येणार, परंतु जेव्हा कर्माचे फळ भोगण्याची वेळ येते तेव्हा केल्या पापाबद्दल त्याला भय वाटू लागते. 9. हिंसकालाही त्याची हिंसा करणारा कोणीतरी भेटतोच, जे त्याला जिंकणारा कोणीतरी निपजतो, निंदकाला निंदक सापडतो. 10. अशा रीतीने कर्मविपाकाने जो मनुष्य दुसऱ्याला लुटतो त्याच्यावरही आपण स्वतः लुटले जाण्याची पाळी येते. 5. शांती स्थापन करणाऱ्या जेत्याची कर्तव्ये. 1. जेव्हा जेता शांती स्थापन करण्याची सत्ता मिळवितो त्यावेळी जितावर गुलामगिरी लादण्याचा नसला तरी त्याची अधिकाधिक मानखंडना करण्याचा अधिकार सांगू लागतो. या विषयावर बुद्धाचे मत अगदी वेगळे आहे. त्याच्या मते शांती स्थापन करणे याला काही अर्थ असेल. जेत्याने जित्याच्या शांततेच्या काळाच्या जित्याच्या कल्याणासाठी उपयोग करणे हे त्याचे कर्तव्य ठरते. या विषयावर बुद्धाने भिक्खूंना उद्देशून असे म्हटले आहे. 2.
युद्धविद्येत पारंगत असलेल्या माणसाने युद्धविराम झाल्यावर आपल्या अंगच्या रुजुता, अन्नग्रहपूर्ण वाणी, उद्धटपणाविरहित दयाळू वृत्ती या गुणांचा आविष्कार केला पाहिजे. आपण कोणी आडदांड आक्रमक नसून घरच्यासारखे वागणारे पाहुणे आहोत. इंद्रिय सुखाच्या आहारी न जाणारे, कुशाग्र बुद्धीचे, वायफळ बडबड न करणारे, हात धरून पर्दन हिरावून न घेणारे असे आहोत. असे आपल्या वर्तणुकीने सिद्ध केले पाहिजे. लोक शाप देतील असे क्षुद्र आणि नीच वर्तन करून त्याने आपल्याला कमीपणा आणू नये. 3. सर्व प्राणीमात्रांना सुखसमृद्धी आणि शांतता लाभो. सबळ दुर्बळ, लहान मोठे प्राणीमात्र शांततेचा सदैव उपभोग घेत राहोत. दृश्य अदृश्य, जवळचे दूरचे, जात आणि अजात जीव शांतीचा उपभोग घेऊन अशी वृत्ती जेत्याने राखली पाहिजे. 4. कोणालाही आपल्या बांधवाची कुशामत करण्याची अथवा त्यांचा उपमर्द करण्याची आणि कोणाला तुरुंगात डांबविण्याची अथवा द्वेष करण्याची पाळी जेत्याने येऊ देऊ नये. 5. ज्याप्रमाणे माता आपल्या एकुलत्या एक मुलाला इजा पोचू नये म्हणून जपते, त्याप्रमाणेच जेत्याने सर्व जीवमात्रांसंबंधी विवेक धरावा. विश्वातील वरच्या, खालच्या, भोवतालच्या साऱ्या देशांच्या प्राणीमात्रावर अंतःकरणपूर्वक प्रेम करावे. त्यांच्याविषयी मनाला द्वेषाचा स्पर्श होऊ देऊ नये. कोणत्याही प्रकारे दुसऱ्याच्या अंतःकरणात शत्रुत्व भावना निर्माण होईल असे काहीही कृत्य करू नये. 6. म्हणजे तुम्ही उभे असताना, चालत असताना, बसताना, उठताना आपल्या संपूर्ण मानसिक सामर्थ्याने असा विचार करीत राहा, हा ब्रह्मविहारच आहे.